जानेवाडी गाव सोडला आणि आता निघालोय पुढं कुमशेतच्या दिशेनं। पहिली एक लागली जानेवाडीची वाडी आणि इथं जानेवाडी म्हणजे जरी वाडी आहे पण महागाव आहे मित्रांनो जानेवाडी। आणि ते करून आता आपण आपली गाडी कुमशेतच्या दिशेनं निघाली। तर चला पुढेही आपला चांगला प्रवास होणार आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे मित्रांनो। आपण इकडं खूपच मस्त असं वातावरण आहे, एकदम नैसर्गिक हवा, जंगल सगळा मोकळं आहे मित्रांनो। आता आपण निघालोय कुमशेतच्या दिशेनं, जानेवाडी सोडली आणि हा रस्ता काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी थोडासा खराब आहे। अशा या रस्त्यानं ह्या जंगलातून ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून मित्रांनो आता आपण निघालोय आणि इथून लागलेत करपांचे थोडेसे डवळ म्हणजे करपाची दाट झाड आहेत। या इथं एक पॉईंट आहे मित्रांनो, पण मग आता तिथं काही नसल्यामुळं आपण सरळ निघालोय। तर इथून पुढं आता थोडी करपांची झाडं आपल्याला दाट दिसायला लागलेत। हे पहा, थोडी तुरळक आहेत, काही ठिकाणी दाट आहेत, काही ठिकाणी। तर असं करत आपण निघालोय आणि इथून पुढं थोडीशी दाट झाडं दिसायला लागल्यात, थोडीशी सावली रस्त्यावर दिसते। तर मित्रांनो आता आपण असंच चालत राहणार आहे पुढं मित्रांनो। आता एकदम जवळ येत चाललोय आणि खूपच म्हणजे जंगल आहे, खूप झाडी, या झाडीमधून चाललोय मित्रांनो। कंटून जास्त आहेत आणि समोरून येणाऱ्या गाडीच्या जवळ वाटत आहे। पण मग असा जंगल पाहिलं ना मित्रांनो, असा मनमोहक निसर्ग, तर मन नाही रमून जात आहे बाबा। एकदम आपण कुठंतरी नवीन ठिकाणी आलोय असं हे ठिकाण। इथं लागलाय करपाचा एक डवळ आणि मित्रांनो इथं आहे रस्ता खराब, त्याच्यामुळं आपण थोडं हळू चाललोय आणि इथून पुढं एक चांगला दाट डवळ आहे, तिथं मात्र नक्कीच थांबायचं मित्रांनो। हे पहा इकडं कुमशेत राहिलं अजून, तर आता ह्या डवळामध्ये आपण थांबलोय। आता हे डवळच आहेत करपाचं आणि ह्या डवळांमधून हे रस्ते आहेत। आता इकडे मित्रांनो रस्ताही जरासा खराबच आहे। हे पहा इकडून आलो आपण, ह्या रस्त्यानं आपण आलो आणि आता आपल्याला जायचे कुठं, कुमशेतला चालू आहे। आता जवळ राहिलं इथून एक 2-4 किलोमीटर असेल, पण मग इथं पुढं थोडासा रस्ता खराब लागला आणि आता चाललो आहे आपण या डवळातून पुढं। तर चला आपण चालत राहणार आहे। हे करपांच्या झाडातून म्हणलं तर मन असं रमून जात आहे। एकदम दाट अशी करपाची झाडं ह्या डवळांमधून आहेत मित्रांनो। कुमशेत गाव आता इथं जवळच आहे आणि इथं पहा एक कपारे म्हणजे गुहा आहे अशी गर्दी टाईप, आणि तिच्यावरून हा रस्ता आलाय। हा रस्ता असा कुमशेतला आलाय पहा। तर ही इथं रस्त्यानं आपल्याला दिसले आणि मग आता ते आपल्याला पाहिजे बरं कसं आहे। तर हा खाली वडा आहे एक, हा वडा पाणी आहे मित्रांनो याच्यात बरं का। तर हा पहा वळ, हा वरून आला, इथं मोऱ्या टाकलेल्या आहेत आणि ही कपार, तर ही कपार आहे इथं खोल आहे आणि ह्या कपारीच्या वरून रस्ता आहे। ही पहा हे असं आहे, खाली हा वळ आहे, इथं पाणी आणि हा रस्ता आहे मित्रांनो। ह्या मोऱ्या दिसतात, ह्या पहा एकदम याच्यावरूनच आपल्या पोटासमोरच रस्ता गेलाय। तर हे पहा इथं एकदम धोक्याचं आहे। कधी काळी जर एखादी गाडी
एखाद्या ड्रायव्हरकडून चुकून जर फसली तर अवघड आहे मित्रांनो. इथं सध्या एखाद्या रेलिंगची वगैरे गरज आहे. असं इथं हे आपल्याला हे ठिकाण पाहायला भेटले. तर मित्रांनो आपण आता कुमशेत गावामध्ये पोहोचलो आहे. ही आपल्या पाठीमागे जी दिसते ही कमान आहे. आणि आता इथून मित्रांनो कुमशेत गाव चालू झाला तर बघा आता इथून आपल्याला ह्या वरच्या रस्त्यानं गावामध्ये जायचे. आपण आता गावाच्या कमानीमधून प्रवेश केला आणि मित्रांनो सगळा खडीचा रस्ता आहे. खडी अशी उतगळून गेली. हे पहा हे शाळा का काहीतरी नाही हे वन विभागच आहे. आणि हे काही तुरळक घरं आहेत इथे शाळा. आणि हे पहा हे घर आहेत मित्रांनो. इकडचे लोक जास्त म्हणजे रोजगार नसल्यामुळे थोडे मागास वाटतात. तर हे पहा इकडं सगळा खडीचा रस्ता आहे आणि इथं ही शाळा आहे. थोडंसं आहे इथं पटांगण पण रस्ता लयच खराब आहे मित्रांनो हा. आणि इथून आता ती एस टी आली जी कुमशेतला एस टी जाते. एस टी आली इकडं थोडंसं मुरुम टाकलेलं आहे या रस्त्यानं. मित्रांनो रस्ता लयच खराब आहे आणि या खराब रस्त्यानं आता आलो आहे बरं का कुमशेत गावाच्या पुढं आलो आहे. तर हे पहा इथं एक पाटी आपल्या पाठीमागं पाटी दिसते. पाटी तुम्हाला दाखवतो. तर हे पहा धारेराव मंदिर, कोकण कडा आणि आजोबा डोंगर हे पुढे आहे मित्रांनो. आणि कात्राबाईची खिंड म्हणजे ही इकडं आली. रतनवाडीवरून इकडे यावं लागतं आहे. रतनवाडीवरून रतनगड आणि रतनगडावरून कात्राबाईच्या डोंगरावरून त्या खिंडीतून आणि इथं कुमशेतला येता येते. तर असा हा मधला तिकडं रतनवाडी, साम्रद, मुदखेल, कोलटेंबा अशा ह्या गावांसाठी मित्रांनो कुमशेतला येण्यासाठी हा शॉर्टकट आहे. तर हे पहा इकडं हा रस्ता जो गेला आहे ना इथूनच त्या खिंडीपर्यंत जाता येते आणि त्या खिंडीतून म्हणजे असंच डोंगराने हा रस्ता आहे. तर हे पहा इकडं असा खराब रस्ता आहे आणि अजून आपल्याला ह्या रस्त्यानं बरंच पुढं जावं लागणार आहे. तर इकडून आपण आलो कुमशेतकडून. हा जो कात्राबाईच्या खिंडीकडं जो हा रस्ता गेला आहे मित्रांनो हा बोरीची वाडीपर्यंत रस्ता गेला आहे. बोरीची वाडी आणि इकडं पुढं हा अजून इकडं वाड्यात पार ठाकूरवाडीपर्यंत पाटीलवाडी, ठाकूरवाडी आणि धारेराव. तर ही बस जी भेटली आपल्याला ही सुद्धा ठाकरवाडीपर्यंत येते कुमशेतच्या. तर मग ती गेली आणि रस्ताही थोडा खराब आहे. चला आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आपण तिथून पुढं आल्यानंतर मित्रांनो पाटीलवाडीच्या खालच्या बाजूला हे दृश्य दिसले आपल्याला. तर मग नेमकं कायच आहे हे पाहण्यासाठी आपण इथं थांबलो. तर इथं भरपूर गर्दी होती गावकऱ्यांची आणि त्याच्यामुळं आपण इथं थांबलो. आता हा काय प्रयोग चालू आहे हे आपण थोडक्यात ओळखलंय मनामध्ये. पण मग आपण थांबलोय. बरं पाहू आता हे काय करतात. आता एक नवा कोरा तवा आहे, एक नारळ, त्याच्यावर एक माणूस बसून हे चालू आहे. आता हा जरा जोरातच फिरतोय. तर मग आता हे आपण पाहू बरं याची थोडी चर्चा करू. याला फेकलंय बरं का मित्रांनो दगडांमध्येच आपटलंय हा. तर मित्रांनो आपण आता कुमशेत गावामध्ये आलो आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथं नामदेव दादा आसवले कुमशेतचे आहेत आणि यांच्या इथं घरी आलो आहे. तर मित्रांनो इथं आपण पाहू शकता हे जवळ बदगी बेलापूर म्हणजे आपल्या अकोले तालुक्याचं जसं शेवटचं टोक हे कुमशेत जसं शेवटचं टोक, घाटघर शेवटचं टोक तसंच बदगी बेलापूर शेवटचं टोक. आणि हे काका आहेत पोस्टमन
कुमशेत गावामध्येच पोस्टमन आहेत. आणि मित्रांनो हे दादांचं इथं पाणी पाहायचं काम चालू आहे. तर बस बरं पण तरी तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक नवा तवा आहे, त्याच्यावर नारळ ठेवला आहे आणि बघा हे दादा बसलेत. तर जिथं पाणी आहे तिथं ते आपोआप फिरलं जातं आहे. असं म्हणजे हे अनेक ठिकाणी पाणी पाहायची वेगवेगळी पद्धत आहे. तर काही ठिकाणी ह्या नारळावरही पाहतात, काही ठिकाणी त्या तांब्याच्या तारा राहतात. तर मग असं हे पाणी पाहायचं इथं हे काम चालू आहे मित्रांनो. आणि इथं ही गर्दी, आता हे गावकरीचे सगळे, आणि ही गर्दी असल्यामुळं आम्ही इथं थांबलो. इथं थांबून विचारलं. आता इथं काही ओळखीचेही पाहुणे आहेत आमचे, ते दादा ओळखीचे आहेत, कदाचित मला ओळखले नसेल. तर मग म्हटलं आता आम्ही तर ओळखलं बुवा इथं हे काय चालू आहे, पाणी पाहायचं काम चालू आहे, पण मग म्हटलं विचारू परत. तर पोस्टमन काका आहेत, त्यांनी सांगितलं इथं अनेक मित्र तयावर बसले, काही फिरले काही नाही फिरले. तर असं पाहू आता इथं परत. पोस्टमन काकांचं असं म्हणणं आहे का आता जसं तुम्ही व्हिडिओ घेतात तसं पाणी निघाल्यावर सुद्धा व्हिडिओ घ्यायला या. तर जरूर येईल. माझा मोबाईल नंबर घ्या. आपला डांगण हुल्या यूट्यूब चॅनल, हा यूट्यूब चॅनल आहे आपला. तर आपल्या चॅनलवर आपलं आदिवासी जीवन, इकडचा आदिवासी जीवन, राहणीमान, त्यांचे सण उत्सव, त्यांच्या कला, त्यांची लग्न, सगळं काही आपल्या चॅनलवर राहते. तर असंच आम्ही फिरत फिरत इथं येत असताना आपल्याला ही कला दिसली. तर ही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तसंच या दादांचं सुद्धा खूप म्हणजे धन्यवाद, त्यांनी आपल्याला वेळ दिला. आणि हे पाहुणे मला वाटतं दामणचे आहेत ना, हां दामणचे पाहुणे. आता मी कसं शिरपुंजीच्या आश्रमशाळेमध्ये शिकलो आहे, त्याच्यामुळं बरीचशी मंडळी शिरपुंजा, दामणवन, मग गावासारखं मी जत्रा सप्ते हे काही मग आम्ही इतर पोरांबरोबर हे असं करायचो. तर चला तुम्हाला पण धन्यवाद. खेळल्याचे कोंबाणे कोंबाणीचे ज्ञानेश्वर जे बाळू नागरे किंवा ते सोनार कंपनी, हां ते आम्ही काय मी एकत्र असतो त्यांनाही माहिती आहे. हां मग मित्रांनो हे पाहून आम्ही आता निघालो एका पाहुण्याकडं. तर त्या पाहुण्याच्या घरी आलो, म्हणजे इथे घराजवळ. आणि हे कौलारू घर त्या पाहुण्याचे. आणि नेमकं आपण इथं आलो आहे, इथं खूप सारी म्हणजे पडकी घर आहेत किंवा पडवे आहेत. आणि नेमकं इथं आपण आलो आहे, पण त्यांचा आहे दार लावेल. तर मग आता आपण इकडं पाहू. हे सगळं साधं राहणीमाने. इथं हरभरा थोडासा काढून ठेवला आहे. इकडच्या बाजूला पाहू तर इकडं सुद्धा काहीच दिसत नाही मित्रांनो, फक्त दिसतोय तो गुरांचा गोठा. तर मग चला आता आपण इथं थांबतोय.